आणि एकीकडे राज्यामध्ये महिला सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होत असताना महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या लाडक्या बहिणींशी संवाद साधणार आहेत। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। यावेळी 30,000 महिला उपस्थित राहणार असून त्यांच्यासाठी 1,000 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे। या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या अन्य योजनांचा लाभ वितरित करण्यात येणार आहे। महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहे 24 ऑगस्ट रोजी यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येत आहे आणि यावेळी लाडक्या बहिणींशी संवाद साधत आहेत। आपण आहोत या मंडप ठिकाणी, युद्ध पातळीवरती या मंडपाचं काम चालू आहे आणि या ठिकाणी 50,000 महिला बसणार अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे। महिलांसाठी 1,000 बसेसची व्यवस्था यावेळी करण्यात आलेली आहे। कार्यक्रमाच्या ठिकाणी 100 मेडिकल टीम व 7 ॲम्ब्युलन्स उपस्थित राहणार आहेत। महिलांना पुरेशी फिरती वसती स्वच्छतागृहे सुद्धा या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत। या मंडपाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी 25 सेक्टरमध्ये महिलांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे आणि प्रत्येक सेक्टरमध्ये पाणी, डॉक्टर, औषधी साठा बसण्याची सुटसुटीत व्यवस्था करण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात काही महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा लाभाचा वितरणही करण्यात येणार आहे। या मंडपाचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर या ठिकाणी एक रॅम्प उभारण्यात आला आहे। मुख्यमंत्री ज्यावेळेस या ठिकाणी या रॅम्पवरून स्टेजकडे जाणार आहेत। यवतमाळ शहरामध्ये मुख्यमंत्री येत असताना पहिल्यांदाच अशा रॅम्पची उभारणी करण्यात आलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी मुख्यमंत्री येत असताना डाव्या आणि उजव्या साईडच्या महिलांना त्यांच्याशी संवाद साधता येणार आहे, त्यांना अभिवादन करता येणार आहे आणि ही एक या कार्यक्रमाचे एक वेगळं वैशिष्ट्य सुद्धा म्हणता येईल। निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।